वाईटची खून करतात. एक कमांतर दमणे संघाचा श्री गणेश होता. धावसंख्या होती बिनबाद 1. षटक क्रमांक पहिला. चला सजेशन करू नका. पंचांना कुठल्या प्रकारचं आपण कमेंट्स करायचं नाहीये. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मला चेंडू सुंदर सस्पेरकरचा फाटका. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. नाही अडू शकत चेंडूला. चेंडू जातोय सी मार्श बाहेर चौकार. कवर क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. मार्गस्थ झाला होता. बारकेच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका आपण पाहिला. त्या चौकारानं बारके आपलं वैयक्तिक अकाउंट करतोय. संघ धावसंख्या 4 ने पुढे सकते. ती बिनबाद 5. हॅलो मित्रों, आपण जी स्पर्धा ऑब्जर्व करता है, स्पर्धेसाठी खास करून किशोर पाटिल तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाड़ी है. किशोर पाटिल चेंडूला सुंदर सा ऑपरेटचा फटका. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक आपण बारक्या पाटीलच्या बॅट मधून पाहिलात का. लाजवाब फटका. एक्स्ट्रा कव्हर समाजकडे चेंडू ट्रॅव्हल होतो. मार्गस्थ पंचांकडे 4 धावेचा इशारा देखील येतोय. आणि या 4 धावेने बॅक टू बॅक 2 चौकार बारक्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. धावसंख्या पोहोचते 9 वर. तुफान पिंपलास नवीन पोटबिला संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर क्रिकेटर माझे परममित्र किशोर पाटील हे देखील आज या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. खास करून त्यांच्याकडनं आपल्या लाडक्या संघाला अर्थात तुफान पिंपलास सिनियर 40+ या संघाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद किशोरजी. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा ऑब्झर्व करता. त्याचबरोबर मित्र, आपण जी स्पर्धा ऑब्झर्व करता साई कृपा डुंगे 40+ आयोजित उपसरपंच चषक 2021 या स्पर्धेला राजू चव्हाण बेलदार समाजाचे प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य आणि खास करून संघटनेचे माजी उपाध्यक्ष राजू चव्हाण यांच्याकडनं या स्पर्धेला खास करून आयोजन कमिटीला त्यांच्याकडे ऑल दी बेस्ट केले जातात. धन्यवाद राजू चव्हाण. कालिकामाता खारबाव या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. संघटनेचे माजी उपाध्यक्ष आणि बेलदार समाजाचे प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र राज्य. धावसंख्या 9. एक दूरवरून खेळण्याचा प्रयत्न बारक्या पाटीलचा आपण पाहिला होता. चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचू शकला नाहीये. वेलकम पद्मान. हलक्यात बॅट फक्त चेंडू ऑन साइडला खेळला जातो. चेंडू डीपला येतो. एक धाव घेण्याची संधी. एकदम संघ धावसंख्या 1 ने पुढे सकते 10. षटक क्रमांक पहिला पाहतोय. वेलकम संदेश जी. छत्रपती शिवाजी वडूनगर या संघातील एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. संदेश जी आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पद्मनजी मात्रे आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चेंडूला शॉर्ट अँड पुल अँड सक्सेसफुल. अतिशय चांगला फटका. स्कोर ऑफ विकेट चेंडू आपण पाहतोय सीमरच्या बाहेर जाणारा. हिम्मतेच्या बॅट मधून चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 14. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकारामध्ये एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात का लाजवाब फलंदाजी. खास करून बारक्या पाटील त्याला उत्तम साथ मिळते हिम्मतेची. धावसंख्या 4 ने पुढे सकते 14. षटक क्रमांक पहिलं. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका घेण्याचा मानस मात्र चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण निश्चित पाहिला होता. फलंदाज बाद आहे. नाही सॉरी सेफ आहे. ओम साई पिसे अगेन्स्ट बंदऱ्यामध्ये काल्लेर. पुढील 2 संघांना मी आमंत्रित करतोय. यानंतर आपला सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे संघनायक आपण पहिल्या सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच लगेच नाणेफेक टॉस बॉक्सशी संपर्क साधायचे.
षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 14. एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आणि सर्वात महत्वाचा आपण ऍडव्हान्टेज पाहतो कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. चला प्लीज आपण बेल कमी घ्या. वेलकम रामदाजी म्हात्रे, ओम साहेब पीसीए संघाचे सर्व आपले स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. प्लीज आपण स्टेजवर यायचं आहे. मित्र, या स्पर्धेची एक संकल्पना आपण पाहतोय. जितू पाटील यांची एक संकल्पना पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघटनेचा त्यांच्या माध्यमातून यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. रामदासजी म्हात्रे, ओम साहेब पीसीए संघाचे आधारस्तंभ संघ नायक देखील आहेत. विनंती करेल आपणास आपण व्यासपीठावर मंचावर यायचं आहे. षटक क्रमांक दुसरा वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज अंबादास. मागच्या सामन्यापासून ज्यांना अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी चालली. स्ट्राईक रोटेट करतो बेस्ट टेक्निक बॅट्समन तालुका क्रिकेट बारक्या पाटील. डिफेन्सिव्ह फटका हलक्यात फक्त चेंडू थोडासा टॅप केला जातो. चेंडू शॉर्ट पॉइंटला जातोय. इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण मिळतं फक्त आणि फक्त एक धाव. एक धाव सांगा. धावसंख्या होती ती 15 ना. धावसंख्या होती ती 15. 15 रन विदाउट लॉस ऑफ विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला पारंबाई कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अंबादास. स्ट्राईक रोटेट करतोय हिम्मत. चेंडूला शॉर्ट अँड पोल निश्चितच झेल घेण्यासाठी कुठल्या प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिला नव्हता. रनिंग व्हिडिओ अतिशय सुंदर आणि सुरेख आपण पाहतो. हिम्मत याची आपल्या टॉपिंग क्रेजमध्ये सुरक्षित पोहोचताना फलंदाज हिम्मत 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावाने नवघर संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवर. असं दोन्ही संघाचं जर मित्र आपण वैशिष्ट्य पाहिलं, दोन्ही संघाने स्पर्धेमधून अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी साधलेली आहे. दोन्ही संघांनी एक विजय संपादित केलेले आहे आणि दुसऱ्या विजयाकडे वाटचाल आहे. तर बघूया कुठला संघ चांगला आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून या सामन्यामधून विजय संपादित करतोय. नवघर की पिंपलास, पिंपलास की नवघर. अगेन्स्ट पुन्हा एकदा अंबादास. ऑन द थोडासा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. जागेवरून चेंडू कुठेतरी फोर्स करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. फलंदाज हिम्मत याचा मात्र चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. चेंडूच्या लाईन पर्यंत जाता आलं नव्हतं. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक दुसरा अंबादासच्या माध्यमातून आपण पाहतोय. बिनबाद 17. मित्र, आपण जी स्पर्धा ऑब्झर्व करता खरोखरच मी पाटील प्रेमनाथ त्यांचं मनापासून कौतुक करेन की या स्पर्धेसाठी जितूसाठी फार मोलाचं काम त्यांच्या माध्यमातून झालेले. चेंडूला सुंदरसा सूपचा फटका आपण पाहतोय. चेंडू फाईनला जातोय. फाईन फटका होता. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव देखील काढण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा, क्रिकेटमधून विजयासाठी रणनीती फार महत्वाची असते. दोन्ही खेळाडूंचा किंवा दोन्ही संघाचा मी कौतुक करेन. दोन्ही संघाची अतिशय चांगली रणनीती. मात्र सर शेवटी कुठेतरी सफल होताना आपण हिम्मत याला पाहिलं होतं की हिम्मत याला बाद व्हायचं होतं. दक्ष यष्टीरक्षक देखील आपण पाहिलं होतं. जगदीश यांनी अतिशय चांगली फेक केली होती. कुठेतरी त्या फलंदाज त्याला बाद करण्याचा मनसुबा नव्हता. मात्र रणनीती आपण हिम्मतीची पाहिली आणि सर शेवटी मात्र त्याला मैदान सोडावं लागतं. नेक्स्ट बॅट्समन राजा जातोय. संघातील राजा, ज्याप्रमाणे नाव आहे राजा त्याप्रमाणे फलंदाजी. डावखुरा फलंदाज आहे. स्ट्राईकला हिम्मत आहे. सॉरी बारके आहे. अंबादास लेफ्ट हँड राऊंडचा मार. या ठिकाणी बारकेच्या बॅट मधून मोठा फटका. बघूया चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू. तितक्या सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला सुंदरसा फटका
समाप्तीनंतर धावसंख्या षटक क्रमांक दुसरा सामना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 26 आपण विचार केला तर 13 धावांची सरासरी आहे. मैदानामधून आपण पाणी घेऊन जाऊ शकता. 2 षटकं संपलेली आहेत. मात्र मैदानामध्ये जायचं असेल तर पंचांची परवानगी फार महत्वाची बघा. आपण जर परवानगी घेतली नाही तर कदाचित आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. वेलकम शेळूमाता बळ या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि त्याचबरोबर संघटनेचे सन्माननीय सदस्य प्रमोदजी भोईर आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. काल लाजवाब कामगिरीच्या संघाची आपण पाहिली. विजय स्पोर्ट्स खानपे आयोजित विजय स्मृती चषक 2021 या स्पर्धेचा मानकरी संघ आपण पाहिला शेळूमाता बळ आणि त्या संघाचे खेळाडू प्रमोदजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम प्रमोदजी. तिसऱ्या षटकाचा प्रारंभ होतो. वैयक्तिक पाहायला सांगित तिसरा गोलंदाज जगदीश संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. स्ट्राईक रोटेट करतोय बेस्ट बॅट्समन इन तालुका क्रिकेट बारक्या पाटील. वेलकम ओमसाहेब पिसे हा संघ देखील या ठिकाणी उपस्थित होते. संघाचा संघटक आणि त्याचबरोबर त्यांची इतर सगळे सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जगदीश चेंडूला अतिशय सुंदरसा स्पंचचा फटका आपण पाहतोय. बरं शॉट शतरक्षकाला मात्र तो चेंडू जज करता आला नव्हता. स्वतःला कुठेतरी स्थिर करू शकला नाही या रमेश. चेंडू मात्र वन बॉस एका टप्प्याने कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल होतो प्रवास करतोय. चौकार काल लाजवाब फटका होता. ऑफस्टॉपच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच केलं होतं चेंडूला बारक्या पाटील याने. अतिशय चांगला फटका. धावसंख्या 4 ने पुढे असते 30. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र बारक्या पाटील याच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा फटका मात्र या ठिकाणी फसतोय. अप्रतिम उत्कृष्ट झेल या ठिकाणी कुणालेच्या माध्यमातून कलेकडे महत्वाचा फलंदाज बारक्या पाटीलला बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन महेश. मागच्या सामन्यामधून काय लाजवाब फलंदाजी आपण ज्याची पाहिली होती. महेश जातोय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील ज्यांना पटकावला होता तब्बल 21 धावांच्या ज्या बॅट मला वाटतं बारक्या याच्या बॅट मधून आपण पाहिल्या तब्बल 21 धावा. 9 चेंडूंचा सामना करतो आणि संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी ज्याच्या बॅटमधून आपण 21 धावा पाहिल्या त्यामधून 3 खणखणीत चौकार आणि 1 नेत्रदीपक षटकार. चेंडूला सुंदरसा टॅप केला जातो. अतिशय चांगला फटका. चेंडू शॉर्ट पॉइंटला जातो. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त 1 धाव. राजा आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतो. संघ धावसंख्या 1 ने पुढे सगळे धावसंख्या होते ती 31. आता नंतर स्ट्राईक रोटेट करण्याची संधी न्यू बॅट्समन महेश याला. ओमसाहेब पिसे संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. संघाचा संगणक आणि त्याचबरोबर त्यांची इतर सहकारी या सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून ऑदर्स टीम आपल्या मनापासून स्वागत. जगदीश आपण पाहतोय उपसरपंच 2021 जितू पाटील यांची देण पाहतोय. सुरेख सुंदर प्रतिम स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय आणि या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट अँड पुल बघूया. चेंडू अगदी कुठे ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स एका टप्प्याने मात्र चेंडू बेट करतो. क्षेत्रफळ चेंडू जातो मिडबी सीमाच्या बाहेर. चौकार.
वेलकम नरेश जी. या चौकारण संघात धावसंख्या 4 पुढे सकते धावसंख्या होते ती 35. षटक क्रमांक तिसरा आपण जगदीशच्या माध्यमातून पाहतो. थोडासा आपटेकर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. ऑन साईडचा चांगला फटका महेशच्या बॅट मधून देखील आपण पाहिला. एका टप्प्याने चेंडू बीट करतो क्षेत्ररक्षकाला मिड बीट सीमाच्या बाहेर जाणारा महेशच्या बॅट मधून येतोय. हा चांगला चौकार. आता मात्र अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडू. हलकासा अपील मात्र पंच संमत नाही. लिगबाचा इशारा केला जातो. एक धावेचा निर्वाळा देखील एक धावेने संघात धावसंख्या एकीने पुढे सकते धावसंख्या होती ती 36. 36 लॉस ऑफ 2 विकेट इन थर्ड और प्रोग्रेस. तिसरं षटक प्रगती पथावरील संघात धावसंख्या 2/36. चला पुढील दोन संघांना मी आमंत्रित करतो. बांद्रामध्ये काल्हेर विपक्ष ओम साई पिसे. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच लगेच आपण टॉस साठी यायचंय. फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता आला नव्हता. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. अतिशय एक्सप्रेस पद्धतीचा चेंडू हाताळताना आपण जगदीश याला पाहिलं होतं. एक निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या 23. षटक क्रमांक तिसरं संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने धावा झाली आहेत 36. अर्के जी नमस्कार. चेंडूला थोडासा ऑन-द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. 2 षटकांचे आउटफील्ड मधून कलेक्ट करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. मात्र तो पण मिळतील सहजगत्या 2 धावा. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते ती 38. लॉस ऑफ 2 विकेट अँड लास्ट और प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. धन्यवाद नितीन. आता मात्र टेस्टच्या अंदाजाने चेंडूला सोडून दिल्याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू. लाईन चुकीची गोलंदाजाची. धावसंख्या 1 ने पुढे सकते 39. चला पुढील 2 संघांना मी आमंत्रित करतो. आपण नाणेफेक यायचं आहे आणि रिपोर्टिंग देखील आपण करायचं. लिगली रिपोर्टिंग आपण करायचं जेवण पाटील यांच्याकडे. पुन्हा एकदा खराब चेंडू दिशांक चेंडू स्पेअर मारा. पंचायतचा समांतर धाव मिळते. अमांतर एक धावणे संघात धावसंख्या 1 ने पुढे सकते धावसंख्या होते ती 40. विक्रम स्पोर्ट्स वडून वगैरे संघाचे 12 मॅन गोरख मामा. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. हॅलो 1 बॉल. सेकंड टप्प्याने चेंडू 2 षटकांना बीट करतो. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. चौकार. लाजवाब फटका.
घेण्याची संधी एक धावणे संघात धावसंख्या एकने पुढे फक्त धावसंख्या होते ती 45. शेवटचा अंतिम अखेरचा षटक विनोदीच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगेन्स्ट गोलंदाज विनोद राईट राऊंडचा मार्क होता स्ट्राईक प्रोटेक्ट करण्याची संधी फलंदाज डावखुरा फलंदाज राजेश. चेंडूला शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नंतर चेंडू शॉट पाहिला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाला थोडासा आत्मघाती प्रयत्न देखील सफल. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघ धावसंख्या होती ती 47. धावसंख्या एकने पुढे फक्त 48. हॅलो अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विनोद. खराब चेंडू दिशा चेंडू स्क्वेअर मारा आपण पाहतोय. पंचांच्या समान धाव मिळते अवांतर. विनोद अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक. पुढल्यांचा चेंडू निश्चित ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधताना चेंडूची लाईन रीड करता आणि ती फलंदाज महेश याला षटकांच्या संपते. नाईक केशवजी पाटील हॅलो चला बांद्र्यामध्ये काढलेर संघाचा संघाडक आणि त्याचबरोबर अगेन्स्ट संघ अर्थातच ओमसाई पिसे या संघाचा संघाडक. चला ओमसाई पिसे संघाचा संघाडक या ठिकाणी दाखल आहे. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच बांद्र्यामध्ये काढलेर संघाचा संघाडक आपण देखील याचे.
चला तर आपण जाऊया. हॅलो. दोन संघामधून नाणेफेक केली जाते. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एका महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक. बांद्र्यामध्ये काल्लेर विपक्ष. तिकडे समोर बघा, समोर राजन समोर बघा. कॅप्टन इकडे, कॅप्टन एक इकडे. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक केले जात आहे. आज नीच्या स्पर्धेसाठी एक टॉस बॉक्स आपण पाहतोय. स्वर्गीय कैलासवासी इंदिरा दयानंद पाटील या माऊलींच्या नावानं टॉस बॉक्स आपण पाहू शकता. तर एका बाजूला या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर आणि दुसऱ्या बाजूला हॅलो. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महत्वाचा सामन्याचा नाणेफेक केलं जातं. तर बघूया नाणेफेकीचं कोण. मला वाटतं साई कृपा डोंगे. मला वाटतं बांद्र्यामध्ये कालेर संघ नाणेफेक जिंकतोय. मान्यवरांना विनंती पण मान्यवर कक्षामध्ये जाऊन पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे. मित्र आपल्याकडे वेळ कमी आहे. यानंतर आपण ओपन घेऊ. फक्त आपण एका स्वरामध्ये आपला निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. धन्यवाद दोन्ही संघांना. ऑल दी बेस्ट. हॅलो. 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 तत्पूर्वी आपण व्यासपीठावर जाऊया. स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. मित्रांनो, सलगच्या 2 सीझन 2 हंगामातला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची नियुक्ती झालेली आहे तो महेंद्र पाटील, कालिका माता खारबाव या संघाचा महेंद्र पाटील याचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जातोय. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत आणि खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून निश्चितच बघायला मिळतोय. महेंद्र पाटील कालिका माता खारबाव या संघाचे आपण त्यांना सन्मानित करूया व्यासपीठावर. तर पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर केला जातोय. त्यानंतर स्वागत आणि सन्मान करूया आपण. निश्चितच एक अष्टपैलू खेळाडू आहेत प्रमोद भोईर, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. शेलू माता संघटनेचे सदस्य देखील आहेत, ऍक्टिव्ह मेंबर आहेत 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी. स्वागत सन्मान आणि सत्कार व्यासपीठावर केला जाते. तर या सिंगलच्या मदतीने खातं खोललेलं आहे. धावपलकावर फक्त एक धाव जगदीश याच्या बॅटमधून ती धाव आलेली आहे. खेळपट्टीवरची जोडी पाहते जगदीश आणि हर्षल. लक्ष आहे तब्बल 50 धावांचं. एक चांगली धावसंख्या आहे. 49 धावा जोडल्या होत्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. विक्रम स्पोर्ट्स वडून वगैरे संघाने निश्चितच दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. गोलंदाज पॉवर प्लेचे षटक विनायक, षटकातील तिसरा चेंडू. चेंडू मात्र बघूया अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. सेफ हँड आहे संघाचा. निश्चितच बारक्या पाटील याच्या हातामधून झेल सुटणे अतिशय कठीण.
चांगला झेल घेतलेला आहे. पहिला फलंदाज बाद होते हर्षल. धावसंख्या धावपलकावर फक्त एक. मोठा आदरा दिलेला आहे तुफान पिंपलाच्या संघाला हर्षल याच्या रूपामध्ये. आणि ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून देतोय गोलंदाज विनायक. निश्चितच मित्रांनो संपूर्ण मैदानाच्या भोवताली तुम्ही जे कटआउट पाहतात आयकॉन क्रिएशन चे प्रोप्रायटर जयेश तांगडी यांच्याकडून खरोखर अतिशय सुंदर हे कटआउट तुम्हाला सर्व बघायला मिळतात. आपण त्यांच्याशी अवश्य संपर्क साधायचा आहे. आयकॉन क्रिएशन चे प्रोप्रायटर जयेश तांगडी एक्सपर्ट स्कोरर देखील आहेत ते. पिसे संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा कॉमेंट्री बॉक्सशी. धावसंख्या धावपलकावर फक्त एक. पाहूया चेंडू मात्र हवेमध्ये आहे. चांगला झेल. अजून एक फलंदाज बाद होते. चांगला तिथे जबरदस्त हा झेल स्वीकारला क्षेत्ररक्षकाने. लागणारा दुसरा झटका तुफान पिंपलाच्या संघाला 1 या धावसंख्येवर. जगदीश देखील स्वस्तामध्ये बाद झालेला. पहिला फलंदाज बघितला आपण हर्षल हा देखील बाद झाला शून्यावर. त्यानंतर जगदीश याने फक्त 1 धावेचे योगदान दिलेले आहे आणि 2 फलंदाज तंबूमध्ये. निश्चितच चांगली गोलंदाजी बघायला मिळते. हॅट्रिकवर येते गोलंदाज विनायक. नवीन फलंदाज छत्रपती येते खेळपट्टीवर. अतिशय अफलातून गोलंदाजी बघायला मिळते. यानंतर बिग मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल. काल्लेर वर्सेस पिसे. बंद्र्या मारुती काल्लेर संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि ओम साई पिसे या संघाला पाचारण केलेले आहे प्रथम फलंदाजीसाठी. बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय की नाही बघायचं आहे. गोलंदाज विनायक. रमेश आणि छत्रपती जोडी खेळपट्टीवर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहतोय रमेश. खूप चांगली स्पर्धा आहे मित्रांनो. उपसरपंच चषक 2021 चा थरार. चांगला चेंडू होता. प्ले अँड मिस. साफ बीट होते फलंदाज. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे फक्त 1. काय कमालीची गोलंदाजी बघायला मिळते. अतिशय धारदार गोलंदाजी तिखट गोलंदाजी बघायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी विनायक याची पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. कुठल्याही प्रकारची मुभा स्वतंत्र आतापर्यंत दिलेली नाही मोठा पटका खेळण्यासाठी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ॲक्युरेट बॉलिंग बघायला मिळते. पुढे येऊन स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. बॉलर तिथे सज्ज होता. चेंडूला जरूर कलेक्ट केला होता. ओव्हर थ्रो होते. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 3 धावा देखील घेण्याचा मानस तिथे आणि 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चौथी धाव घेताना फलंदाज धावबाद होते रमेश. धावपल मैदानामध्ये बघायला मिळाली. 3 धावा कंप्लीट केल्या होत्या. चौथी धाव घेताना ओव्हर थ्रोच्या रूपाने तिथे धावबाद झालेले आहे रमेश. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 3 बाद. धावसंख्या धावपलकावर 4. एक खराब सुरुवात आहे ती निश्चितच तुफान पिंपलाच्या संघाची. कालीराम नवीन फलंदाज ते खेळपट्टीवर. मागच्या सामन्यामध्ये ज्याने धुवाधार इनिंग साकारली होती आपल्या संघासाठी. मागच्या सामन्याचा हिरो सामनावीर खेळाडू गणेश मुकादम आपलं हार्दिक स्वागत आहे. श्री कालिका माता खारबाव या संघाचे एक नामांकित क्रिकेटर आहेत. या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. यानंतर बिग फाईट मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल. बंद्र्या मारुती काल्लेर आणि ओम साई पिसे टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. बंद्र्या मारुती काल्लेर संघाच्या संघनायकाने आणि ओम साई पिसे या संघाला इन्व्हाइट केलेलं आहे प्रथम फलंदाजीसाठी. आजच्या दिवसातील हा 3रा सामना आहे. श्याम दुसऱ्या षटकासाठी सज्ज झालेला आहे. 4 धावा धावपलकावर आहेत. 50 धावांचं लक्ष आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तब्बल मी तर म्हणेन इथून शर्तीचे प्रयत्न करावे लागतील सामना जिंकण्यासाठी तुफान पिंपलाच्या संघाला. 46 धावांची आवश्यकता आहे. श्याम येतोय बॉलिंग मार्कवर. छत्रपती स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला कालीराम. पण स्पीडअप करायचा. जास्त वेळ घेऊ नका
कारण स्पर्धेचा पहिला दिवस आहे. खूप चांगली स्पर्धा मित्रांनो तुम्हाला बघायला मिळते आणि स्पर्धा आता यूट्यूबच्या माध्यमातून देखील तुम्ही पाहू शकता. टाईप करायचं प्रिन्स मूवीज आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. तसेच टेलिव्हिजन सेटवर SSS एंटरटेनमेंट चॅनलवरून देखील ही स्पर्धा आता प्रसारित करण्यात आलेली आहे. थेट प्रक्षेपण तुम्ही टेलिव्हिजन सेटवरून देखील पाहू शकता. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्यात टॅप केलेलं आहे. क्षेत्ररक्षक झेपवतोय. हिम्मत चांगले क्षेत्ररक्षण मिळेल ती फक्त एक सिंगल छत्रपती याला आणि धावसंख्या वाढते धावफलकावर 5. आपण असे टाईप करायचंय, सर्च करायचंय, लॉग ऑन करायचं उपसरपंच चषक 2021 डुंगे आणि या स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा आहे. अरविंद आपले देखील हार्दिक स्वागत आहे. बंदरा मारुती काल्लेरे संघाचे धडाकेबाज सलामीवीर आहेत. श्याम सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. चेंडूला मात्र ऑफिस ट्रोस फ्लिक केलेला आहे. चेंडू जाते स्क्वेअर लेग डीप मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण. पहिली धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण तिथे स्पष्ट नकार दिलेला आहे छत्रपती याने. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 6. एक खराब सुरुवात आहे ती तुफान पिंपलाच्या संघाची. इथून आक्रमण करावा लागेल, हल्ला बोल करावा लागेल, षटकार चौकारांचा पाऊस पडावा लागेल कारण 50 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत धावफलकावर फक्त 6 धावा जोडलेल्या आहेत. 44 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे इथून धावांचा पाऊस पाडावा लागेल सामना जिंकण्यासाठी. कालीराम आणि छत्रपती जोडी खेळपट्टीवर आहे. चेंडूला मात्र टोलवलेले आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळत नाही. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो होतोय. फक्त 2च धावांवर समाधान. धावसंख्या वाढते धावफलकावर 8. मित्रांनो क्रिकेट खेळत राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. 40+ क्रिकेट तुम्ही अवश्य खेळत राहा. फिटनेसचं एक प्रभावी माध्यम आहे 40+ क्रिकेट. जो फिट आहे तोच हिट आहे आणि निश्चितच एक चांगली स्पर्धा तुम्हाला अनुभवायला मिळते ती उपसरपंच चषक 2021. चेंडूला मात्र टोलवलेल्या ऑन साइडला क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळते. बघूया क्विक थ्रो केलेला आहे. फक्त मिळेल ती एकच धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 9. खूप मोठं टार्गेट आहे. सामन्याला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा 12.50 च्या सरासरीने धावा या कुठून काढायच्या होत्या पण कुठे ना कुठेतरी या सामन्यामध्ये मागे पडताना पाहते तुफान पिंपलाचा संघ. या उलट फ्रंट फुटवर बघायला मिळतोय संघ विक्रम स्पोर्ट्स वडूनगर. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. आजच्या दिवसामधला 3रा सामना आहे. गोलंदाज सज्ज होते. श्याम बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होईल. फलंदाज कालीराम. चेंडूला मात्र ऑफिस टोस फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. गुड फिल्डिंग. मिळेल फक्त एकच धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 10. लॉस ऑफ 3 विकेट. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. हा डुंगेगावचा मानाचा करंडक आहे. उपसरपंच चषक 2021 पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग ट्रॅकवर श्याम. चेंडूला मात्र टोलवलेल्या ऑन साइडला क्षेत्ररक्षक दक्ष. चांगले क्षेत्ररक्षण. आज त्या क्षेत्ररक्षकाला जास्त बिजी ठेवलेलं आहे तिथे. दुसरी धाव देखील पूर्ण. जिथे एक धाव होत्या तिथे निश्चितच मी तर म्हणेन 2 धावा बहाल केलेल्या आहेत त्या विक्रम स्पोर्ट्स वडूनगर या संघाने. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 12. अजून जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू 38 धावा. बघूया पण एकंदरीत आपण सामन्याचा जर विचार केला तर खूप मजबूत स्थितीमध्ये बघायला मिळते विक्रम स्पोर्ट्स वडूनगर. या उलट खराब स्थितीमध्ये बघायला मिळतोय तो तुफान पिंपलास. पण जोपर्यंत खेळपट्टीवर कालीराम आहे तोपर्यंत मी तर म्हणेन धोक्याचा इशारा असेल.
तो विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघाला. ड्रिंक्स इंटरवल, स्ट्रॅटेजिक टाइम आउट. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. संदीप 12 चेंडू आणि 38 धावा. आता मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. संघ खूपच अडचणीमध्ये आहे आणि निश्चितच इथून बघूया आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाईल का कालीराम आणि छत्रपती. मागच्या सामन्याचा हिरो बघूया पुन्हा एकदा आपल्या संघाला मात्र निश्चितच विजयापर्यंत घेऊन जातोय की नाही बघायचंय. चला स्पीडअप करायचंय, जास्त वेळ घेऊ नका कारण आजच्या दिवसाचं शेड्यूल्ड आपल्याला कंप्लीट करायचं आणि वेळेसंदर्भात पुन्हा एकदा बघा. मी ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने तुम्हाला सांगू इच्छितो की प्लीज आम्हाला सहकार्य करा. अन्यथा तुम्ही जर जास्त वेळ घेतला तर मग षटक कपात केली जातील याची नोंद घ्यायची आहे. चेंडू मात्र हवाई फायर, व्हॉट अ शॉट, ब्रिलियंट स्ट्रोक, षटकार, पॉवरफुल हिट. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला त्यावर मोहर लागली होती षटकाराची आणि चेंडू गेला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता वेगाने वाढते. धावफलकावर 18. मी मगाशीच उल्लेख केला होता की कालीराम असा फलंदाज आहे की कोणत्याही क्षणी सामन्याचं चित्र पालटण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. 18 धावा धावफलकावर आहेत. अजून जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 32. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि एक षटकार आलेला आहे तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर. संदीप पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होईल कालीराम. कालीराम एक विध्वंसक फलंदाज आहे. तुफान पिंपलाच्या संघाचा स्फोटक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक धमाका, ब्लास्ट बघायला मिळते. चेंडू मात्र सीमा पार, लॉंग वे, बिग हिट. आणि या षटकाराच्या मदतीने आता मात्र स्कोर कार्डवर धावा हाय जंप मारताना वेगाने धावसंख्या वाढते. 24 चांगला आकार येतोय. काय फलंदाजी आहे. कालीराम याला तुम्ही खेळपट्टीवर जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही आणि आतापर्यंत त्याने ठोकल्यात 2 षटकार, 10 चेंडू आणि धावांची आवश्यकता 26. पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक केलेले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ते तुफान पिंपळाच्या संघाने. शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. क्रिकेटमध्ये जर तरच्या भाषा अजिबात चालत नाहीत. 10 चेंडू आणि धावांची आवश्यकता 26. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचारी राकेश पाटील एक उत्कृष्ट ऑलराऊंडर देखील आहेत. साई कृपा डुंगे या संघाचे आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. उपसरपंच चषक 2021 मध्ये सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालेली आहे. 10 चेंडू धावांची आवश्यकता 26. गोलंदाज सज्ज होते. आता मात्र अँगल चेंज केलेला आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करणार आहे. संदीप सामना करेल डेंजर कस्टमर कालीराम. चेंडूला मात्र टोलवलेलं आहे व्हीच्या शेप मध्ये. क्षेत्ररक्षक दक्ष चांगले क्षेत्ररक्षक हिम्मत याने हिम्मत दाखवली आहे. थ्रो केलेला आहे आणि मात्र फलंदाज बाद होते दुर्दैवीरित्या. निश्चितच कालीराम.
तर निश्चितच दुर्दैवीरित्या धावचीत बाद झालेल्या कालीराम बघा चांगली फलंदाजी करत होता, पण दुसरी धाव घेण्याचा तिथे प्रयत्न केला, आत्मघातकी प्रयत्न, आणि आता मात्र निश्चितच कालीराम बाद होते आणि धावसंख्या धावपलकावर आहे ती 25 आहे, सॉरी, म्हणजे निम्मा पल्ला पार केलेला, अजून 25 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत, 9 चेंडू आणि 25 धावा. मैदानाच्या आतमध्ये कुणाल जातोय, कुणाल याच्याकडे देखील क्षमता आहे आणि कुणाल याला आता मात्र या सामन्यामध्ये ती क्षमता सिद्ध करून दाखवावी लागेल, हिम्मत दाखवावी लागेल. ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच आहे किंमत, आणि कुणाल याला आता मात्र फटकेबाजी करावी लागेल, कारण चेंडू शिल्लक आहेत ते 9 धावांची आवश्यकता 25. दोस्तों, ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है, जीवन के इस खेल में बस क्रिकेट खेलना जरूरी है. बघा तिसऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध नाही याची नोंद घ्यायची आहे. 9 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर संदीप. चेंडू मात्र बघूया जातोय इष्ट्यांच्या मागे, लॉंग स्टॉप, सीमारेषेच्या बाहेर जाणारा नशिबाचा चौकार, लक्की बाउंड्री. नशिबाचा चौकार निश्चितच आलेला आहे. कुणाल याच्या बॅटमधून धावसंख्या वाढते, धावपलकार 29. जबरदस्त रंगतदार आणि चुरशीचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. 8 चेंडू शिल्लक आहे, धावांची आवश्यकता आहे 21. 8 चेंडू आणि 21 धावा. अजूनही सामना संपलेला नाही, दोन्ही संघांना समान संधी आहे. ना पैशासाठी ना नावासाठी आम्ही क्रिकेट खेळतो आमच्या गावासाठी, आणि तेच बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होते संदीप बॉलिंग मार्कवर, सामना करेल फलंदाज कुणाल. चेंडूला मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात हवं तसं येत नाही. एक एक्सप्रेस डिलिव्हरी टाकली होती, निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र इक्वेशन चेंज झालेले आहे. 7 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 21. 7 बॉल रिमेनिंग. निश्चितच अतिशय रंगतदार सामना बघायला मिळते. हा चेंडू खूपच निर्णायक चेंडू असणार आहे, कारण या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये चुरस निर्माण होऊ शकते. पण चेंडू शिल्लक आहेत ते 7, धावांची आवश्यकता आहे 21. मित्रांनो, शरीरातून जीव जरी गेला तरी मनामधून क्रिकेट खेळ जाणार नाही, म्हणूनच भारतामध्ये क्रिकेटला खूप क्रेज आहे. गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर संदीप. पुढे येऊन स्टेप आउट होऊन खेळलेला आहे, चांगला फटका बघायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, क्विक थ्रो केलेलं आहे बारक्या पाटीलाने, आणि आता मात्र हे बघा चेंडू सीमा पार, म्हणजे हा पंचांचा इशारा येईल. चौकार एकूण किती धावा आहेत? 6 धावा. यस, तोच इशारा यायचा बाकी होता. 6 धावा मिळालेल्या आहेत बोनसच्या रूपाने, आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 35. कदाचित हा षटकार जो ओव्हर थ्रूच्या रूपाने आलेला आहे तो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. शेवटचं षटक शिल्लक आहे, धावांची आवश्यकता कंपल्सरी 15 धावा पूर्ण कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी त्या तुफान पिंपळाच्या संघाला. दोन्ही संघ व्हेंटिलेटरवर आहेत, कारण 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता 15. एकूण जर आपण विचार केला तर निश्चितच 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 35 धावा धावपलकावर आहेत. शेवटचं निर्णायक षटक कोण घेऊन येतोय तो बघायचा आहे. आता मात्र अतिशय रंगतदार सामना बघायला मिळतोय.
चला स्पीडअप करायचंय. वडूनवकर टीम जास्त वेळ घेऊ नका प्लीज. निश्चितच ही जी स्पर्धा तुम्ही पाहतात मित्रांनो, डुंगेगावचा गौरव उपसरपंच चषक 2021, डुंगेगावचा सन्मान वाढवणारी ही स्पर्धा आहे. अतिशय आकर्षक अशा ह्या ट्रॉफी आहेत. चला आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता आहे 15. गोलंदाज ते शेवटच्या षटकासाठी महेश. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतोय छत्रपती. सहा चेंडू आणि 15 धावा. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये चुरस निर्माण करू शकते. चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव बाद तिथे फलंदाज छत्रपती. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 5 धावांची आवश्यकता आहे 14. आणि मैदानाच्या आतमध्ये विनोद आता मात्र रवाना होताना. पाच चेंडू आणि 14 धावा. पहिली धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये तिथे धावचित बाद झाला होता छत्रपती. दिनेश चौगुले आपले देखील आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. एक अष्टपैलू खेळाडू आहेत. आई गावदेवी वडूनवगर या संघाचे दिनेश चौगुले आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 5 धावांची आवश्यकता आहे 14. चला खूप वेळ घेतला जातो या सामन्यामध्ये. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज महेश. सामना करेल फलंदाज विनोद. षटकातील हा दुसरा चेंडू. 5 चेंडू 14 धावा. चेंडू मात्र बघूया मिस टाइम. फटका बॅटच्या टोवर लागलेला आहे. एसटी रक्षकांनी चांगला झेल घेतलेला आहे. विनोद याची खेळी संपुष्टात. बाद होतोय. 0वर बाद झालेला आहे. आता मात्र निश्चितच संतोष मैदानाच्या आतमध्ये जातोय. विनोद याने खूपच निराश केलेले आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. धावांची आवश्यकता आहे ती 14. त्याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या पण दुर्दैवीरित्या मी तर म्हणेन झेलबादच्या रूपाने बाद झालेला आहे. 4 चेंडू आणि 14 धावा. माजी सरपंच वडूनवगर राजेश दाखल्या पाटील यांना मी विनंती करतो आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे उपसरपंच चषक 2021 मध्ये. चेंडू शिल्लक आहे ते 4 धावांची आवश्यकता आहे 14. संतोष माळी येतोय नवीन फलंदाज खेळपट्टीवर. महेश. चेंडू मात्र बघूया जम्पिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे ते मिळेल ते एक अवांतर धाव. आता मात्र इक्वेशन चेंज झालेले आहेत. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. चेंडूला मात्र बघूया फोर्स केलेला आहे. चेंडू अगदी येतोय तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये तिथे धावचित बाद होते कुणाल याची विकेट. आता मात्र निश्चितच संघाला कुठे ना कुठेतरी पराभवाच्या खाईत घेऊन जाणारी मी तर म्हणेन. खरं तर कुणाला स्ट्राईक घ्यायला हवी होती तिथे पण खराब रणनीती बघायला मिळते तुफान पिंपलाच्या संघाची. धावसंख्या धावपलकावर वाढते ती 38. 12 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता आहे 12. अशा मोमेंट्सला कुणाल याची विकेट मी तर म्हणेन इथे चूक केलेली आहे तुफान पिंपलाच्या संघाने.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना राजन. 3 चेंडू आणि 12 धावा. महेश. चेंडू मात्र निश्चितच हा दिशाहीन चेंडू आहे. आउटसाइड ऑफ स्टंप. पंच सुरेश गरत यांचा इशारा येते. व्हाईट बॉल. 3 चेंडू आणि 11 धावा. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. चेंडूला मात्र बघूया मोठा पटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. चेंडू जाते शॉर्ट मिड विकेटला. यष्टीरक्षक झेपावला होता. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीत बाद होतोय. राजन. 8 फलंदाज तब्बल बाद झालेले आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि धावांची आवश्यकता आहे 10. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. अंबादास नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 10 धावा. आता मात्र पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी असेल संतोष याच्यावर, कारण 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा या पूर्ण करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी तुफान पिंपळाच्या संघाला. चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि आम्हाला आजच्या दिवसाचा शेड्यूल देखील कंप्लीट करायचा आहे आणि ते सहकार्य तुमच्याकडून अपेक्षित आहे. आम्हाला 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. महेश. चेंडू बॅटच्या पट्ट्यात धावत असा आला नव्हता. अगदी वेगवान चेंडू टाकला होता. मिळेल ती फक्त एक सिंगल. आता मात्र निश्चितच सामन्यावर वर्चस्व बघायला मिळते. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. 1 चेंडू आणि 9 धावा. जवळ जवळ आता मात्र मी तर म्हणेन पराभव हा अटल झालेला आहे तो तुफान पिंपळाच्या संघाचा. 1 चेंडू आणि 9 धावा. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे विक्रम स्पोर्ट्स वडूनवगैरे संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक हार्ड लक हार्ड लक तुफान पिंपलास. जुना चेंडू पंच आपल्याकडे जमा करायचा आपण. निश्चितच या सामन्याचा हिरो आहे बारक्या पाटील, ज्याने 21 धावांची तुफानी खेळी साकारली, म्हणून सामनावीर बारक्या पाटील. पण मी तर म्हणेन मोहनदादा भोईर खरी चूक कुठे झाली, कुणालाची विकेट. तुफान पिंपळाच्या संघाची. हार्डलक जगदीश मात्रे. हार्डलक ऑल टीम तुफान पिंपलास. बारक्या पाटील आपण यायचंय सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. आपण लगेचच काल्हेर संघाच्या संघनायकाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि पिसे संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेले आहे. सामनावीर बारक्या पाटील